हाय मुलांनो, आज आपण 26 लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे बी अ शेफ. शेफ म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? मोठमोठ्या हॉटेलमध्ये जे जेवण बनवतात ना कुक, त्यांना म्हणतात शेफ. तर तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे छानपैकी शेफ व्हा, म्हणजे छान छान प्रकारच्या डिशेस बनवा. डिलाईट युअर फॅमिली विथ दीज टेस्टी अँड नरिशिंग डिशेस. तर तुमच्या फॅमिलीला या सगळ्या डिश करून खायला घालून, टेस्टी डिश तर आहेत तर नरिशिंग पण आहेत. नरिशिंग म्हणजे पौष्टिक आहेत, त्याच्यातून तुम्ही हेल्दी बनणार आहात. ते खायला घाला आणि त्यांना खुश करा. तर त्यातली पहिली डिश आहे अ सी सलाड. सी म्हणजे काय? कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे की आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं. ओके, व्हॉट गोज इन द सॅलड. आता मग या सॅलडमध्ये आपण काय काय टाकणार आहोत? फर्स्ट, 1 मीडियम साइज्ड कॅरेट. कॅरेट म्हणजे गाजर. एक मीडियम आकाराचे, मध्यम आकाराचे गाजर घेणार आहोत. 1 मीडियम साइज क्युकुंबर म्हणजे काकडी घेणार आहोत, एक मध्यम आकाराची. कॅबेज म्हणजे कोबी घेणार आहोत. कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर. पीनट क्रश म्हणजे शेंगदाण्याचं कूट, ते किती घेणार आहोत? 2 हिप्ड स्पूनफुल्स म्हणजे 2 चमचे फुल भरून. सॉल्ट अकॉर्डिंग टू टेस्ट, चवीनुसार मीठ. पेपर अ लार्ज पिंच, मोठा पिंच म्हणजे चिमूटभर आपण पेपर म्हणजे काळी मिरी पावडर असते किंवा ती घेणार आहोत, काळी मिरी. त्यानंतर शुगर अ क्वार्टर स्पून, एक चमच्याचा क्वार्टर भाग घेणार आहोत साखरेचा. लेमन ज्यूस म्हणजे लिंबूचा रस 1 टीस्पून, एक चमचाभर घेणार आहोत. जिंजर अ स्मॉल पीस, जिंजर म्हणजे आलं, आल्याचा एक छोटासा तुकडा घेणार आहोत. हाऊ टू मेक द सॅलड. आता आपण बघितलं यासाठी काय काय लागणार आहे सॅलड बनवण्यासाठी. आता ते सॅलड कसं बनवायचं ते बघूयात. क्लीन अँड वॉश द व्हेजिटेबल्स वेल. आपण ज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित स्वच्छपणे धुवायच्या आहेत, वॉश करून घ्यायच्या आहेत. पॅट देम ड्राय विथ अ क्लीन नॅपकिन ऑर टॉवेल. एखादं स्वच्छ नॅपकिन किंवा टॉवेल घेऊन त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत. ग्रेट द कॅरेट अँड द कुकुंबर. आणि मग गाजर आणि काकडीला अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे किसणीने. यू मे पील द क्युकुंबर बिफोर ग्रेटिंग इट. काकडी किसण्यापूर्वी तिची साल तुम्ही काढून घेऊ शकता. बिफोर यू यूज द क्युकुंबर कट ऑफ बोथ इट एंड्स. काकडी वापरण्यापूर्वी तिची जी दोन्ही टोके असतात ना ती कापून घ्यायची आहेत. म्हणजे पहिल्यांदा साल काढायची, तिची दोन्ही टोके कापून घ्यायची. देन कट ऑफ थिन स्लायसेस फ्रॉम बोथ एंड्स. आणि मग दोन्ही एंड्सपासून असे पातळ त्यांचे स्लाइस करायचे आहेत. टेस्ट द स्लाइस टू मेक शुअर दॅट द क्युकुंबर इज नॉट बिटर टू टेस्ट. आणि ते जे स्लाइस केलेलं होतं ना थोडासा तुकडा, तो खाऊन बघायचा आहे की ही काकडी कडू तर नाही आहे ना. कधी कधी काय होतं, काकडी कडू असते, त्याच्यामुळे हे जे सॅलड तुम्ही बनवणार ते सगळं कडू होऊन जाईल. म्हणून पहिले टेस्ट करून बघायचं की काकडी कडू तर नाही आहे ना. चांगली काकडी असेल की मग तिला किसून घ्यायचं आहे. ओके, ग्रेट द कॅबेज टिल यू हॅव 2 टेबलस्पून ऑफ ग्रेटेड कॅबेज. आता काय करायचं? टीस्पून आणि टेबलस्पून यातला फरक माहिती आहे का तुम्हाला? टीस्पून म्हणजे आपण जे पोहे वगैरे खाण्यासाठी चमचा वापरतो ना, छोटासा चमचा, तो आहे टीस्पून. आणि टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा असतो ना तो. ठीक आहे, तर मग आता कॅबेज पण काय करायचं आहे? किसून घ्यायचा आहे, जो की 2 मोठे चमचे भरेल एवढा. ठीक आहे. नाऊ मिक्स द ग्रेटेड कॅरेट, कॅबेज अँड क्युकुंबर. आणि मग आता तुम्ही जे किसलेलं गाजर होतं, काकडी होती आणि कॅबेज म्हणजे कोबी होता, त्याला मिक्स करायचं आहे. स्प्रिंकल अ लिटिल सॉल्ट अँड पेपर ऑन द मिक्सचर अँड ॲड अ क्वार्टर स्पून ऑफ शुगर. आणि मग त्याच्यावरती थोडंसं मीठ, थोडीशी काळी मिरी पावडर आणि जे तुम्ही थोडासा साखर घेतली होती ना ती टाकायची आहे. ग्रेट द जिंजर युजिंग अ स्मॉल ग्रेटर. छोटीशी किसणी घ्यायची आणि त्याने जे आलं घेतलं होतं आपण, आल्याचा छोटासा तुकडा, ते सुद्धा किसून घ्यायचं आहे. ॲड द ग्रेटेड जिंजर टू द मिक्सचर. आणि मग आपण जे हे मिक्स केलं होतं ना त्याच्यामध्ये हे किसलेलं आलं टाकून द्यायचं आहे. ॲड द ज्यूस ऑफ हाफ अ लेमन. अर्ध लिंबू घ्यायचं आहे आणि त्याचा ज्यूस पण ह्या मिक्सचरमध्ये टाकायचा आहे. ॲड द क्रश्ड पीनट. जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं की नाही
ते सुद्धा टाकायचं आहे. पीनट म्हणजे शेंगदाणे. मिक्स द सॅलड वेल, आणि हे सॅलड जे आहे ते चांगलं हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे. इफ यू लाईक यू मे ॲड पीसेस ऑफ अ स्मॉल चिली टू द सॅलड. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छोटीशी मिरची कट करून टाकू शकता. पुट अ सॅलड इन टू अ क्लीन बाउल. आता एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे तयार केलेलं सॅलड घ्यायचं आहे. वॉश द कोरिअँडर. कोथिंबीर धुवून घ्यायची आहे. कट इट अँड गार्निश द सॅलड विथ इट. मग ती बारीक चिरून घ्यायची आणि मग सॅलडवरती अशी पसरून गार्निश करून घ्यायचं ते सॅलड. लेट समवन टेस्ट द सॅलड. कुणाला तरी टेस्ट करण्यासाठी द्यायचं की कसं झालं आहे, त्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे का, त्याची टेस्ट छान लागते का. आस्क इफ यू नीड टू ॲड मोर सॉल्ट ऑर शुगर ऑर लेमन ज्यूस टू द सॅलड अँड ॲडजस्ट द टेस्ट. आणि मग ज्याला टेस्ट करायला द्याल त्याला विचारायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे का, थोडी साखर टाकायची का, लिंबूचा रस अजून ॲड करायचा का, आणि त्याची जी टेस्ट आहे ती मग अशा प्रकारे ॲडजस्ट करायची. ओके. डिस्कस व्हाय द सॅलड इज कॉल्ड अ सी सॅलड. आता या सॅलडला सी सॅलड असं नाव का दिलं तर याचं डिस्कशन करायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आहे, म्हणून ह्याला सॅलड सी सॅलड असं नाव दिलेलं आहे. सजेस्ट अदर नेम्स फॉर द सॅलड. या सॅलडसाठी तुम्ही अजून दुसरी नावंसुद्धा सजेस्ट करू शकता, जसं की हेल्दी सॅलड, न्यूट्रिशियस सॅलड, असं काहीसुद्धा तुम्हाला जे आवडेल ते. ओके. आता सेकंड डिश आहे फॉर युअर स्वीट टूथ. तुमच्या गोड दातांसाठी, म्हणजे ही असणार आहे स्वीट डिश. ओके. आता यासाठी काय मटेरियल लागत आहे. रोस्टेड पीनट्स 2 स्मॉल बाउल्स. भाजलेले शेंगदाणे 2 छोटे बाउल्स घ्यायचे आहेत. जॅगरी म्हणजे गूळ घ्यायचा आहे, हाफ अ बाउल, अर्धा बाउल. बाउल म्हणजे वाटी म्हणू शकता तुम्ही. 1 to 2 टीस्पून ऑफ घी. घी म्हणजे तूप घ्यायचं आहे, 1 ते 2 चमचे. आता स्टेप्स काय आहेत. पील अँड क्रश द पीनट्स. जे भाजलेले शेंगदाणे आहेत त्याची साल काढून घ्यायची आहे आणि ते क्रश करून, म्हणजे ते बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचं कूट करायचं शेंगदाण्याचं. क्रश ऑर स्लाइस द जॅगरी लम्स. आता जो गूळ आहे तो पण क्रश करून घ्यायचा आहे किंवा त्याच्या छोट्या छोट्या गाठी बनवायच्या आहेत, तुकडे तुकडे करायचे आहेत. नीड अँड मिक्स द पीनट्स अँड द जॅगरी वेल ॲडिंग अ लिटिल घी इफ नेसेसरी. मग आता हे जे कूट आहे शेंगदाण्याचं ते आणि बारीक चिरलेला गूळ जो होता तर तो मिक्स करायचा आणि छान मळून घ्यायचा. मळताना त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकायचं, म्हणजे ते छान मिक्स होईल. ठीक आहे. आणि व्हेन यू नीड इट वेल द मिक्सचर विल लुक लाईक अ लंप ऑफ डो. मग आता जसं आपण चपातीची कणिक मळते ना आपली आई, तर जेव्हा तुम्ही हे छान मिक्स कराल ना तेव्हा ते चपातीच्या कणकेसारखा इथे सुद्धा एक डो तयार होणार आहे. टेकिंग अ स्मॉल पोर्शन ऑफ द मिक्सचर ॲट अ टाईम शेप इट इन टू अ बॉल. मग त्यातलं थोडंसंच तुकडा घ्यायचा त्या डोमधला, म्हणजे जे शेंगदाण्याचा कूट आणि गूळ याचं मिळून केलेलं आहे, आणि त्याचा असा छान दोन्ही हातावरती गोल गोल फिरवून असा गोल बॉल बनवून घ्यायचा आहे. आणि तेच तुमचे असणार आहेत युअर पीनट लड्डूज आर रेडी. आणि तेच तुमचे असणार आहेत शेंगदाण्याचे लाडू. तुमचे शेंगदाण्याचे लाडू आता तयार आहेत खायला. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या डिशेस बनवू शकता आणि तुमच्या फॅमिलीला खायला देऊ शकता. ओके, समजला लेसन. बाय बाय.